नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वळत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 300 ची तेजी। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 300 ची तेजी। पण येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 300 ची तेजी। हा सवाल तुम्हाला पडलाय, हा सवाल मला पडलाय आणि आज भारतातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या 30 दिवसात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 300 ची तेजी। आणि या तेजीमध्ये मग येत्या 30 दिवसात जो बाजारभाव आहे सोयाबीनचा तो कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 300 ची तेजी। पण येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार की ज्याच्यामुळे येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये आता 100% येणार सोयाबीनच्या भावात 300 ची तेजी। आणि या तेजीमध्ये आपल्याला जो बाजारभाव आहे तो येत्या 30 दिवसात कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसणार, याबद्दल घेऊयात अधिक माहिती। तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव पातळी ही 4700 च्या दरम्यान आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारभाव आहे तो सध्या $10.70 प्रतिबुशेलच्या आसपास आहे। हा एवढं मात्र पक्क आहे की जेव्हापासून अमेरिकेने व्याजदरात कपात केली तेव्हापासून आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारभाव जो की सिबॉट वरती $10 प्रतिबुशेल्स पाशी दिसत होता तो मागच्या 15 दिवसात 7% वाढून $10.70 प्रतिबुशेल्स पर्यंत आलाय। आणि ही जी आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी ती आणखीन आपल्या देशांतर्गत बाजारात काही दिसली नाही, याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला येत्या 30 दिवसात दिसणार याबद्दल दुमत नाही। त्याचबरोबर मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की 15 ऑक्टोबर पासून देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकारची खरेदी सुरू होणार आणि ही खरेदी 4892 रुपये प्रति क्विंटलनं होणार। आणि मोदी सरकारची ही खरेदी सुरू झाली की खालच्या साईडनं म्हणजे निच्चांकी स्तरावरून बाजाराला आधार मिळणार आणि हा बाजार तुम्हाला या ठिकाणी आरामशीरपणे वाढताना दिसणार। त्याचबरोबर मित्रांनो, परतीच्या पावसाने राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये खूप नुकसान केले आणि याचा सुद्धा तुम्हाला सकारात्मक परिणाम भाव वाढीसाठी होताना दिसेल। म्हणजे एकीकडे मोदी सरकारची खरेदी, दुसरीकडे परतीच्या पावसामुळे झालेलं राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील नुकसान आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील या ठिकाणी तेजी, या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारात बाजारभाव 100% कमीत कमी 300 रुपयांनी वाढताना दिसणार। आणि या तेजीमध्ये बाजारभाव आपल्याला जर येत्या 30 दिवसात 5000 पार कमीत कमी होताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको। आणि मग प्रश्न येतो की 5000च्या भावावर विकायचं का थांबायचं, तर लक्षात घ्या 5000च्या भावावर गरजेपुरतं सोयाबीन विकून टाका, शिल्लक सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा, ज्यामुळे होईल फायदा। म्हणजे उद्या भाव वाढला तर तुम्हाला वाटेल की बरं झालं मी 50% ठेवलं, त्या ठिकाणी फायदा झाला। आणि जर भाव घसरला तर वाटेल बरं झालं मी 50% विकलं होतं, त्याच्यामुळे फायदा झाला। म्हणून मित्रांनो, सगळं सोयाबीन ठेवू नका, सगळं सोयाबीन विकू नका। 50% सोयाबीन 5000चा भाव मिळाला की विका, ज्याच्यामुळे आपला होईल फायदा आणि 50% सोयाबीन शिल्लक ठेवा। म्हणजे एकदाच आपण मालाची विक्री करण्यापेक्षा जर टप्प्याटप्प्यात केली तर आपला फायदा होणार, हे लक्षात ठेवा। कारण एकदाच माल विकला पुन्हा भाव वाढला तर फार दुःख होतंय।
त्यामुळे लक्षात ठेवा की एकदाच विक्री करण्यापेक्षा टप्प्याटप्प्यात विक्री करायला हवी। तर लक्षात घ्या ही सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनच्या बाजारभाव 100% 300 ची तेजी येताना दिसणार आणि या तेजीमध्ये बाजारभाव कमीत कमी पाचर गेल्याशिवाय राहणार नाही। तर मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट होती की येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव 100% कमीत कमी 300 ने वाढणार आणि बाजारभाव 5000 पार 100% जाणार। सोयाबीनच्या भावाबाबतीत तुम्हाला या ठिकाणी अधिक वाचूक माहिती पाहिजे असेल तर पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।